हेडिंग टाका मायनर्स of elements, minors of elements. In that write down in general any element in the determinant or matrix, in the determinant or matrix is denoted by Aij, denoted by Aij, where I denotes, small I denotes row number and J denotes column number. J denotes column number of that element. Full stop. Next line. For example, एक सेकंड ऑर्डरचा आणि एक थर्ड ऑर्डरचा असे दोन डिटर्मिनंट्स कन्सिडर करा आहे. आता याचा अर्थ काय? A11 म्हणजे हा एलिमेंट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट आहे, बरोबर. हा फर्स्ट रो, हा सेकंड रो, हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. A12 हा फर्स्ट रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. A22 हा सेकंड रो सेकंड कॉलमचा एलिमेंट आहे. A31 हा थर्ड रो फर्स्ट कॉलमचा एलिमेंट आहे. म्हणजे यात पहिलं डिजिट रो नंबर आणि दुसरं डिजिट कॉलम नंबर डिनोट करतं. आय म्हणजे रो नंबर आणि जे म्हणजे
कॉलम नंबर. ओके. आणि मग आता आपण लिहू शकतो मायनर ऑफ मायनर, नॉट मायनर्स, मायनर ऑफ an element minor of an element aij is denoted by Mij, is denoted by Mij, and obtained by eliminating ith row jth column and forming the determinant of remaining elements. Forming the determinant of remaining elements. ओके. म्हणजे काय, AIJ या एलिमेंटचा जर मायनर लिहायचा असेल तर तो डिनोट केला जातो MIJ या नोटेशननी. AIJ या एलिमेंटचा मायनर डिनोट करणार MIJ ना. आणि तो फाइंड करायचा कसा, ज्या एलिमेंटचा आपल्याला मायनर लिहायचा आहे, समजा A11 आहे, याचा मायनर लिहायचा आहे, मग त्या A11चा रो आणि कॉलम स्किप करायचा. रो आणि कॉलम स्किप केला, रिमेनिंग एलिमेंट्सचा डिटर्मिनंट फाइंड करायचा. ओके. या प्रकारे आपण मायनर फाइंड करू शकतो. क्वेश्चन लिहा आता. फाइंड द minors of all the elements in the determinant हा डिटर्मिनंट घ्या.
आता पहा याचं प्रेझेंटेशन कशा प्रकारे पाहिजे. हा जो डिटर्मिनंट आपला दिलेला आहे तो थर्ड ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. मग आधी आपण यासाठी इज ऑफ टाईप हा डिटर्मिनंट कोणत्या टाईपचा आहे, थर्ड ऑर्डरचा. एक थर्ड ऑर्डरचा जनरल डिटर्मिनंट लिहायचा. थर्ड ऑर्डरचा जनरल डिटर्मिनंट म्हणजेच हा A11 A12 A13 वाला थर्ड ऑर्डरचा जनरल डिटर्मिनंट आपण लिहिला यामध्ये इज ऑफ टाईप कुठल्या टाईपचा आहे, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके, म्हणजे यातल्या प्रत्येकाला आपण याच्यासोबत कम्पेअर करणार आहेत त्या त्या जागेनुसार. याचा अर्थ आपल्याला आता सॉल्व करत असताना आपण कसं लिहिणार, मायनर ऑफ याचा पहिला एलिमेंट कोण आहे, 4. त्या 4 ची जागा काय, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. म्हणजेच त्याचं नोटेशन काय, 4चं नोटेशन A11. मग इथं आपण मायनर ऑफ 4 नाही लिहिणार, आपण मायनर फाइंड करतोय 4चाच, पण लिहिताना मायनर ऑफ 4 नाही तर मायनर ऑफ A11. त्याला डिनोट कशाने करणार आपण, M11. आणि तो फाइंड कसा करायचा आहे तर त्या 4चा रो आणि कॉलम स्किप केला. 4चा रो आणि कॉलम स्किप केला तर या 4 जणांचा डिटर्मिनंट म्हणजे 1 5 2 -1. ओके, आणि लगेचच याचं कॅल्क्युलेशन कसं करतो आपण, सेकंड ऑर्डर डिटर्मिनंटचं हे मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन, 1 × -1 -2 × 5 आणि -1 -10 -11. हा झाला फर्स्ट एलिमेंट 4 त्याचा मायनर. आता त्या 4च्या नंतर नेक्स्ट कोण आहे, -2. हा -2 म्हणून जागा महत्वाची आहे, कारण इथे पण एक -2 आहे, जागा महत्वाची आहे. हा जो -2 आहे त्याचा आपल्याला मायनर लिहायचा आहे. म्हणजे आपण लिहिणार मायनर ऑफ या -2चं नोटेशन काय, A12, कारण तो फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमचा आहे. सो मायनर ऑफ A12. A12चा मायनर डिनोट करणार आपण M12 न. Minor of A12 is denoted by M12. तर 1 2 म्हणजे इथे फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम स्किप करणार आपण. फर्स्ट रो सेकंड कॉलम स्किप करायचा म्हणजे शिल्लक काय राहिले,
-2 5 2 -2 5 3 3 -1. तीच गडबड होते, चुकून याच्याऐवजी हा एलिमेंट लिहिण्यात येतो. त्यामुळं कुठला रो आणि कुठला कॉलम स्किप केला आहे ते कन्फर्म पाहिजे, आणि कॉन्सन्ट्रेशन. आता याची व्हॅल्यू -2 इंटू -1 म्हणजे, 2 आणि -3 इंटू 5 2 -15 म्हणजे -13. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट एलिमेंट कोण आहे? -3. त्याची जागा कुठली? म्हणजे आपण काय लिहिणार इथे? मायनर ऑफ A13 डिनोटेड बाय M13. इक्वल टू, आता 1-3 म्हणजे फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम आपण सोडून देणार. काय शिल्लक राहिलं? -2 1 -2 1 3 2. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करायचा आहे. -2 इंटू 2 -4, आणि -3 इंटू 1 3. -4 -3 म्हणजे -7. ओके. हे झाले तिन्ही एलिमेंट पहिल्या रो मधले. तिघांचे मायनर तयार झाले. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट, असं 9 एलिमेंट आहेत. 9 एलिमेंटचे 9 मायनर तयार करायचे आहेत. प्रत्येकासाठी सेम ट्रॅक. पुढे आहे मायनर ऑफ नेक्स्ट एलिमेंट काय? हा एलिमेंट आहे, बरोबर आहे. मायनर ऑफ A21. A21 चा मायनर आपण कसा डिनोट करणार? M21, बरोबर. आणि 21 म्हणजे सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम स्किप करायचा. सेकंड रो फर्स्ट कॉलम जर स्किप केला तर काय शिल्लक राहिले? -2 -3 2 -1. इक्वल टू -2 इंटू -1 +2. आणि या दोघांचं साइन अपोजिट आहे. साइन जर अपोजिट असेल तर +6, आणि 2 + 6 = 8, बरोबर. नेक्स्ट एलिमेंट कुठला? A22 डिनोटेड बाय
M22. A22 म्हणजे हा एलिमेंट. A22 चा मायनर M22. तो फाइंड करण्यासाठी त्याचा रो आणि कॉलम स्किप केला. सेकंड रो सेकंड कॉलम स्किप केला. काय शिल्लक राहिलं? 4 minus 3, 3 minus 2. 4 minus 3, 3 minus 2. आणि याची व्हॅल्यू तर सॉल्व केला. 5. 5. 4 इंटू -1 म्हणजे -4 प्लस 9 इक्वल टू 5. 5. हा झाला A22. 5 एलिमेंट झाले. आणखी 4 एलिमेंट राहिलेत. करता येतील फाइंड? हो सर. हे लिहून घ्या आणि याच प्रकारे कंटिन्यू करा कंप्लीट लगेच. झालंय? Completed. आलं सर. झालं सर. काय येत आहेत व्हॅल्यू? M23 is equal to 14. Minor of A23 is equal to 14. नेक्स्ट एलिमेंट आहे तो हा 5 म्हणजे A23. A23 याचा मायनर काय येतो? 14. 14. 14. 14. 14 आलाय का 14? Yes, yes. सगळ्यांचा येतोय का? कुणाचा नाही येत आहे असं काही? 14 आलंय का? नेक्स्ट मायनर A23 चा मायनर 14 आलाय. Yes or no? नेक्स्ट एलिमेंट आहे 5. त्याचं नोटेशन आहे A23. 5चं नोटेशन आहे A23. म्हणजे त्याचा रो आणि कॉलम स्किप केला तर हे शिल्लक राहत आहेत 4 - 2 3 2. बघा चेक करून. 4 - 2 3 2. हा रो आणि कॉलम स्किप केला. बरोबर. आता 4 × 2 म्हणजे 8 आणि यांचं साइन अपोजिट आहे म्हणजे प्लस 6. 8 + 6 14. आला का बरोबर? 4 × 2 8 + 6 14. ओके. त्यानंतर नेक्स्ट मायनर काय आला? A31 म्हणजे हा एलिमेंट -7 आलाय. 3 हा एलिमेंट आहे. त्याचा रो कॉलम स्किप होईल. रो कॉलम स्किप झाला 3चा. तर शिल्लक राहिले -10 + 3. -10 + 3 बरोबर आहे.
-7 आलाय का? हो. त्यानंतर नेक्स्ट आहे तो 2 म्हणजे A32 म्हणजे थर्ड रो सेकंड कॉलम स्किप. 14. थर्ड रो सेकंड कॉलम स्किप. 14. 4 into 5 20 minus 6 that is also 14. बरोबर आहे? आलाय का 14? Yes. हा रो कॉलम स्किप केला. हे 4 एलिमेंट शिल्लक राहत आहेत. 4 -3 -2 5. 4 into 5 20 minus 6 14. आणि लास्ट एलिमेंट -1. 0. -1चा मायनर लिहायचा आहे A33चा. थर्ड रो थर्ड कॉलम स्किप झाला तर हे 4 एलिमेंट शिल्लक राहत आहेत आणि त्याचा डिटर्मिनंट 4 - 4 0. आले का पुढच्या 3 व्हॅल्यू अशा? Yes. ओके. लक्षात आलेत? मग मायनर्स कसे फाइंड करायचे ते Yes. फाइंड करता येतील एखाद्या एक्झाम्पलचे. आता काय एक डिटर्मिनंट आता सर्व एलिमेंट्सचे मायनर फाइंड करायचे. करा फाइंड. सगळ्या एलिमेंटचे मायनर फाइंड करायचेत. सांगा. आता बघा यामध्ये प्रत्येक मायनर तुम्ही आन्सर सांगा, व्हेरीफाय करूया आपण. आणि ते व्हेरिफिकेशन ज्या प्रकारे मी करतोय तीच याची शॉर्ट मेथड आहे. सांगा. पहिला एलिमेंट आहे -7. त्याचा मायनर फाइंड करायचा आहे. रो कॉलम स्किप -4. काय येतोय? -2. यांचं मल्टिप्लिकेशन मायनस याचं मल्टिप्लिकेशन. 5 into 0 0 आणि यांचं चिन्ह सारखं आहे, सेम आहे. 0 - 2 = -2. झाला एक मायनर तयार. आता बाकी सगळं जे ते रायटिंग वर्क आहे,
पण ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन कन्सेप्ट ही आहे. हा पहिल्या एलिमेंटचा मायनर तयार झाला. आला -2 सर्वांचा. हो. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे 4. 1 काय येतोय मायनर? 1. याचा रो कॉलम स्किप केला. 2 × 0 आणि या दोघांचं साइन अपोजिट आहे. सो आन्सर इज 1. आलाय का सेकंड मायनर? 1. यस. त्यानंतर नेक्स्ट 3 हा एलिमेंट आहे. -9. याचा रो कॉलम स्किप केला. 2 × -2 -4. यांचं साइन सेम आहे. -5. -4 -5 म्हणजे -9. ओके, आलं लक्षात? तीन एलिमेंट तर झाले. आता चौथा एलिमेंट आहे हा 2. बरोबर आहे. याचा मायनर लिहायचा आहे. याचा रो कॉलम स्किप केला. 4 × 0 यांचं साइन अपोजिट आहे म्हणजे +6. बघा ते चिन्हांच्या ट्रिकचा उपयोग किती होतोय. डायरेक्ट रिझल्ट्स आपल्याला लिहिता येतात. 6. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे तो 5. काय ते व्हॅल्यू? -3. याचा रो कॉलम स्किप केला. -7 × 0 म्हणजे 0 आणि यांचं साइन सेम आहे. -3. 0 -3 म्हणजे -3. ओके, त्यानंतर -1 हा एलिमेंट आहे. 10. त्याचा रो कॉलम स्किप केला. -7 × -2 +14 आणि यांचं साइन सेम आहे. -4. 14 - 4 इज 10. -4 इज 10. आलंय? त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे 1. -19. त्याचा रो कॉलम स्किप केला. यांचं मल्टिप्लिकेशन मायनस यांचं मल्टिप्लिकेशन. 4 × -1 -4 -5 × 3 -4 -15 म्हणजे -19. बरोबर आहे? -19. त्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आहे तो -2 आहे. याचा रो कॉलम स्किप करा. -3. -7 × -1 म्हणजे 7. काय आला आन्सर याचा? 1.
वन आलं. -7 इंटू -1 म्हणजे +7 आणि 2 इंटू 3 6. 7 - 6 म्हणजे 1. आलाय 1. आणि लास्ट एलिमेंट A33 0. यांचं मल्टिप्लिकेशन मायनस हे मल्टिप्लिकेशन -43. -7 इंटू 5 -35 -2 इंटू 4 8 -35 -8 म्हणजे -43. -43. ओके. म्हणजे लक्षात घ्या, ॲक्च्युअली प्रॉब्लेम ज्यावेळेस डिस्क्रिप्टिव्हली सॉल्व्ह झाला, या प्रकारे स्टेप्स आपण त्याला लिहिल्या आणि इतक्या रायटिंगमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. पण याला कन्सेप्ट परफेक्ट असेल आणि डायरेक्टली शॉर्टकट म्हणून ॲन्सर फाइंड करायचा असेल तर ते मात्र इतक्या शॉर्टली फाइंड होत आहे. याला एकही स्टेप रायटिंगची लिहिली नाही, डायरेक्ट फक्त कॅल्क्युलेशन वर्क केलं. ओके. हे जे कॅल्क्युलेशन वर्क केलं आहे ते या पद्धतीने लक्षात घ्यायचं. आता यामध्ये महत्त्वाची थिंग ही आहे की काही वेळा नेहमीच आपल्याला सगळ्याच एलिमेंटचे मायनर विचारत नाहीत. नेहमी आपल्याला सगळ्याच एलिमेंटचे मायनर नाही फाइंड करावं लागत. काही वेळा काय करतात, डिटर्मिनंट देतात किंवा मॅट्रिक्स देतात आणि त्यामध्ये मधल्याच कुठल्या तरी 2-3 एलिमेंटचे मायनर विचारतात. म्हणजे समजा असं विचारलं, फाइंड द मायनर्स ऑफ A31, A23 अँड A22. एकतर असं विचारतील, फाइंड द मायनर्स ऑफ A31, A23, A22, म्हणजे ह्या 3 एलिमेंटचे मायनर सांगा. किंवा असंही विचारू शकतात, फाइंड द मायनर्स M31, M23, M22. असे कोणतेही 3, हेच 3 म्हणून नाही, कोणतेही 3. ओके. आता कुठला जरी विचारला आपल्याला जर सगळेच फाइंड करता येत आहेत 9च्या 9, तर 3 फाइंड करणं काही अवघड नाही आहे. बरोबर आहे. सगळे 9 जर फाइंड करता येत आहेत तर मधले कुठलेही 2-3 शोधायला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा समजा A31 आहे, 31चा अर्थ आपल्याला माहिती पाहिजे. 31 म्हणजे 3rd रो 1st कॉलम. मग 3rd रो 1st कॉलम म्हणजे ह्या एलिमेंटचा आपल्याला मायनर विचारला आहे. याचा मायनर फाइंड करायचा म्हणजे याचा रो आणि कॉलम आपण स्किप करणार, हे कॅल्क्युलेशन करणार. बरोबर आहे. किंवा 2, 3 म्हटलं, 2, 3 म्हणजे 2nd रो 3rd कॉलम. मग 2nd रो 3rd कॉलम म्हणजे हा एलिमेंट आहे, याचा मायनर फाइंड करायचा, रो कॉलम स्किप. आणि M22 2nd रो 2nd कॉलम म्हणजे या एलिमेंटचा मायनर. ओके, गॉट दिस. या प्रकारे आपण कुठल्याही एलिमेंटचे मायनर या पद्धतीने फाइंड करू शकतो. आता एकच फक्त फॅक्टर लक्षात घ्या, जर समजा 2nd ऑर्डरचा डिटर्मिनंट असला, म्हणजे डिटर्मिनंटच आहे ज्याच्यात एलिमेंट्स 4च आहेत, 3, -1, 4, 2. आपल्याला जर
याचा मायनर विचारला 3चा, काय येईल बरोबर? काय येणार? 2. कारण या 3चा जर रो आणि कॉलम सोडून दिला तर राहतो कोण? यात काहीच कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, बरोबर आहे. 4 याचा जर मायनर विचारला, रो कॉलम स्किप केला, काय राहतोय? म्हणजे 4चा मायनर कोण आला? -1. जर 2 या एलिमेंटचा मायनर विचारला 3, कारण त्याचा रो कॉलम स्किप केला की फक्त 3 शिल्लक राहतोय, म्हणजे त्याचा मायनर 3 झाला. आणि -1चा मायनर कोण? 4, कारण याचा रो कॉलम सोडून दिला तर फक्त 4 राहतोय. ओके. लाईकवाईज यामध्ये आपण हे मायनर्स या पद्धतीनं फाइंड करू शकतो. ओके. थर्ड ऑर्डरसाठी पण आणि सेकंड ऑर्डरसाठी पण.